झाला तिथे खरं जेवण खराब झालं. तेवढंच जेवण करायचं जेवढं आपल्याला गरज आहे. चुलीवरचं जेवण मिळेल किती भंगार गोष्ट आहे. चुलीवरचं जेवण म्हणजे 10 झाडं जाळणं. तुम्हाला चुलीवरचं जेवण पाहिजे, तुम्हाला पाळणा लाकडाचा पाहिजे, तुम्हाला मरणाला लाकडं पाहिजे आणि तुम्हाला परत झाडं लावायला नकोत. लाज वाटली पाहिजे ना. आम्ही हे सगळे झाडं लावतो कारण आम्ही चुलीवरचं जेवण खाऊ शकतो, कारण आम्हाला तेवढी झाडं लावली पाहिजेत, वाचवली पाहिजेत. सर मला अजून नाही जमत. अरे मला ट्रेनिंग घ्यायला आवडेल तू मला तुमच्याकडे. एवढी डिस्टर्ब करते ना, मला ते विचार करायला लावते, नाहीतर मी अशा गोल भाकरी केल्या. घुटं म्हणजे उडदाची डाळ म्हणजे एकदम प्रोटीन. तुमचं मटण झक मारतं. हा कशी भाकरी झाली बघ. क्या बात आहे. वा भाजले. मी जेवण बनवते सर. मी बनवते प्लीज. आणि आमचा शंकर्या विकला ना तेव्हा तर मी रडलेलं बघितलं. बैल रडतो असं डोळ्यातनं गळागळा पाणी येत. तुम्ही सोडा हिला एकटीला चालू. नाही हे चालू. अजिबात नाही जमणार आहे मला. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. तुमच्या सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये स्वागत आहे. तो स्टार किचन या खास भागात आज आपल्या बरोबर आहे सयाजी शिंदे सर. सर पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुमचं स्टार किचन या शो मध्ये. स्टार किचनला स्टारची कल्पना आम्ही जरा बदलली. स्टार अच्छा. म्हणजे 5 स्टार आहे, 4 स्टार आहे, 3 स्टार असं नाही. आमच्याकडे किचन आहे ते आमच्या देवराईतलं आहे, जे आमच्या बायका स्वतः स्वयंपाक बनवतात आणि आम्ही पण स्वतः स्वयंपाक बनवतो. आम्ही पण त्यांना स्वयंपाक करू लागतो, आम्ही झाडं लावू लागतो, आम्ही सगळं करतो. पण सर आमच्यासाठी तुम्ही स्टार आहात हा ते ठीक आहे. आणि तुम्हाला मी किचन मध्ये घेऊन जाणार आहे आणि कशा पद्धतीने काय बनवता हे मला बघायचं आहे. हे बघा, तुमच्यासाठी मी स्टार आहे, माझ्यासाठी झाडं स्टार आहेत. या चला आम्ही आमच्या झाडातल्या देवरातल्या बायका जे काम करतात, जे माणसं काम करतात त्यांच्याकडे आपण जाऊया. हे बघा सुनीता इकडे आहे. जरा उठतेस का, मी तुला जरा मदत करतो. हे काय गव्हाचं आहे का भाकरीचं आहे? भाकरीचं. मी हिला भाकरी करू लागतो. काय माहिती आहे का नाही, ह्यांना मला जास्त भाकरी करायला लागतं. तो हा एक धमाल एपिसोड असणार आहे माझ्यासाठी. चक्क सयाजी सर भाकरी करणार आहेत. नाही, मी जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा आमच्याकडे ना भांडी नव्हती, तर आमच्या मोठ्या बहिणीनं आम्हाला ना तिकडून पातेलं, तवा, स्टोव होतं तेव्हा. स्टोव, रॉकेल वगैरे आणून दिलं होतं आणि आम्ही कोटेश्वर मंदिराचं तिथं हे करायचो. तर माझा भाऊ त्याला भाकरी करायला यायच्या. अच्छा. मोठा भाऊ. आणि मला ना काटवट नव्हती तेव्हा, आई काटवटीत करायची. आम्ही हे असलं आणून दिलं होतं, परात आणून दिली होती, ती परातीत तो करायचा. मग त्याला परत आणून द्या, पाणी आणून द्या, भांडी घासा, सगळं मला काम करायला लागायचं. नंतर मी भाकरी शिकलो आणि मला भाकरी करायला यायला लागली. नंतर कितव्या वर्षीपासून भाकरी करायला शिकलाय तुम्ही? किती वर्षी म्हणजे मी कॉलेजला होतो, 18-19ला मी कॉलेजला होतो मला वाटतं, 17-18. आणि तेव्हा मग मी भाकरी करायला लागलो. वाव. आणि आमच्या देवराईत मध्ये आम्ही इथं स्वयंपाक करतो ना, तर आम्ही हे सगळं बरोबर करतो. सर आज कपडे बघत नाहीयेत, काही नाही, म्हणजे पॅन्टीवर असं उडालेलं पीठ वगैरे, हे धमाल दृश्य आहे. अरे पण कसं माहिती ना की कपडे बघायचं म्हणजे काय असतं. कपडे ही काय आपल्यापेक्षा मोठी आहे का, जेवणापेक्षा मोठी आहे का? सर तुम्हाला जेवण बनवायची किती आवड आहे? मला फार आवड नाही. म्हणजे कसं होतं, आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमधला प्रॉब्लेम काय की बायका तसं बनवून देत नाही. ओ सर असं कधी कोणी म्हणालं नाहीये, प्लीज. अरे हो, तुला खरं सांगतो, म्हणजे मी चेन्नईला शूटिंग करतो ना तेव्हा माझ्या मुलीचं काम करणारी जी आई होती ना ती क्लासिकल सिंगर होती. अच्छा. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही ब्रेकफास्ट काय केला, तर म्हणले आमच्या मिस्टरने केला. म्हटलं काय बोलता? हो म्हटले, मी क्लासिकल सिंगिंग करते, तर आमच्या मिस्टर हे करतात. असं त्यांनी ते केलं. वा. तर
असं ते सर तुटली नाहीये ती भाकरी. नाही, ही क्या ऍक्च्युली बात आहे. मोठी करतो मी त्याच्यापेक्षा. पण आता तुमच्याशी बोलताना काय होते मला ते डिस्ट्रॅक्शन होत आहे सगळ्या. हो. तर तिकडं तामिळ, तेलुगू नाही पण तामिळमध्ये, केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती जास्त आहे. हा. आपल्याकडे पण मला वाटते बहुतेक 50-60 वर्षापूर्वी मातृसत्ताक असेल. कारण माझ्या आईचं लग्न झालं ना तेव्हा आमच्या वडिलांनी त्यांना काहीतरी 1 एकर का 1 गुंठा काही अशी जमीन दिली आणि त्याच्या बदल्यात लग्न केलं असं होतं ना. पण बरोबर. नंतर पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि आपल्याकडे कसं माहिती आहे ना की स्त्रियांना कमी महत्व. हो. शिव्यांमध्ये असेल, बघण्यात असेल, पण स्त्रियांनी इतकं म्हणजे स्त्री सगळ्यात मोठी, हो. त्यानंतर धरती माता मोठी आणि मग पुरुष हे दुय्यम आहेत. पण ते सगळ्यांना माहीत नसतं आणि ते काय कशाने यंत्रणेनं ते असं करून टाकले ना, बापरे अवघड आहे. सर तुम्ही फूडी खूप आहात, तुम्हाला जेवणाची म्हणजे जाम आवड आहे. असं कुठलं ठिकाण आहे जिकडे तुम्हाला सगळ्यात जास्त जाऊन तुम्ही आवर्जून जाता आणि मी जेवता हॉटेलमध्ये तिकडे? कधी जेवत नाही जास्त. ओके. मी कुठे पण जातो, ड्रायव्हरच्या घरी जाईल, जिथं जाईल शूटिंगची तिकडची माहिती काढेल, पण असं मी जेवण बनवतो. मी सहसा हॉटेल टाळता. काय माहिती आहे ना, फ्रीज आला तिथे खरं जेवण खराब झालं. अच्छा. मुळात फ्रीजची गरजच नाही ना. तेवढंच जेवण करायचं जेवढं आपल्याला गरज आहे तेवढ्या पद्धतीने जेवण करायचं. आणि आमची ही लक्ष्मी, जागृती, सुनीता, अनिता कन्फ्युजन मला नेहमी होतं. तर ह्या ना आता ह्यांचं कसं देवराईशी नातं झालंय. ह्या स्वतः इतकं जीव लावलाय ह्यांनी, त्यामुळे आमची झाडं पण प्रेमानं वाढतात. आणि हेच आपलं घर संसार असं असल्यासारखं आहे ना. कारण झाडावरती प्रेम करणारी माणसं म्हणलं ना की आपण काही मानत नाही. पण ही खरी मजा आहे. हो. चुलीवरचं जेवण हो. हे काही और आहे. त्याची चव माझ्या मते कुठेच लागणार नाहीये. म्हणजे आज आपल्या आपण हाताने गॅसच्या ह्याच्यासाठी भांडतोय. गॅसचे रेट वाढले, हे वाढलं. अरे पण कधीतरी चुलीवरचं जेवण जेवून बघा. अरे पण तुला माहिती आहे का, चुलीवरचं जेवण म्हणजे 10 लाकडं जाळणं. चुलीवरचं जेवण म्हणजे 10 झाडं जाळणं. तुम्हाला चुलीवरचं जेवण पाहिजे, तुम्हाला पाळणा लाकडाचा पाहिजे, तुम्हाला मरणाला लाकडं पाहिजे आणि तुम्हाला परत झाडं लावायला नकोत. लाज वाटली पाहिजे ना. म्हणून आम्ही झाडं, काय ग लक्ष्मी बरोबर आहे की नाही, आम्ही हे सगळे झाडं लावतो कारण आम्ही चुलीवरचं जेवण खाऊ शकतो. कारण आम्हाला तेवढी झाडं लावली पाहिजेत, वाचवली पाहिजेत. असं आहे ना. कारण बघ ना, चुलीवरचं जेवण मिळेल किती भंगार गोष्ट आहे. अरे का चुलीवरचं जेवण पाहिजे, लावा की तेवढी झाडं, तेवढं जगा ना तुम्ही. हे महत्वाचं आहे ना त्याच्यात. सर मला अजून नाही जमत. अरे मला ट्रेनिंग घ्यायला आवडेल तू मला तुमच्याकडे. एवढी डिस्टर्ब करते ना, मला ते विचार करायला लावते. नाहीतर मी अशा गोल भाकरी केल्या. पण जमत पण जागृती. खूप छान केल्या त्या. हो. हे आता कसं आहे, हे जरा जाळ जास्त आहे, हे जरा भाजते मला. आता भाजायची वेळ तुला, खाली भाज मग आता. ह्याच्यावर भाज, इकडे भाज. आई तर आमची अशा इकडे वैल असायचा, इकडे चूल असायची आणि अशी भाकरी लावायची आणि हे करायची. हे बघ इकडे दे इकडे. हा मग ही पूजा नसती बोलली अजून तर माझं लक्ष गेलं असं ना. मग सर हे काय बनतंय? घुटे. कुठे? घुट्या म्हणजे उडदाची डाळ असते हा. आणि त्याची एक पद्धत असते करायला. त्याचा एक हात लागतो. म्हणजे तो मसाला असतो ना, कांदा लसूण चटणीचा मसाला वगैरे, ते घुट्याचं कालवण आणि भाकरी हे म्हणजे एकदम फेमस. घुटं म्हणजे उडदाची डाळ, म्हणजे एकदम प्रोटीन. तुमचं मटण झक मारतं. हा बरं. हो. क्या घुटा बात म्हणजे मटण म्हणजे उडदाची डाळ सगळ्यात प्रोटीन. आता चिकन मटण का खातात, का तर त्यांना प्रोटीन पाहिजे. पण उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, हा कशी भाकरी झाली बघ. क्या बात आहे. वा. भाजले आज नाही सर सवय. असं. सो आज मी जेवण बनवते सर, मी बनवते प्लीज. सो आज ही भाकरीच खाण्याची मला संधी मिळणार आहे तुमच्या हाती. Yes.
त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकली की एकदम भारी वाटतं. हे बघ कुठं जरा हसल्यासारखं वाटतं ना. आधीचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा बघ कुठे बदलला का नाही. बरं सर, काही ठिकाणी कोकणात नारळ जास्त वापरतात, घाटावर शेंगदाण्याचं कूट जास्त वापरतात भाजीमध्ये. तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त, नारळाचं म्हणजे किसलेला नारळ की म्हणजे शेंगदाण्याचं कूट? शेंगदाण्याचं कूट जास्त आवडतं कारण आम्ही भुईमुग पेरायचो. आम्ही भुईमुगाचं बी बनवायचो आणि बी बनवताना शेंगा फोडताना ज्या पाकळ्या फुटतात ना पाकळ्या, येस, तर त्या दिवसभर काम करायचं. मग काय होतं त्या पाकळ्याचं काय करायचं, मग आई लगेच भनात पटायचे की त्याचं भाकरी करायची की त्या तव्यावरती त्याच लोखंडी तव्यावरती जरा पाणी टाकायचे, शेंगदाण्याचं कूट टाकायचे, झालं की झालं जेवण पटकन. त्याला आम्ही महाद्या म्हणतो. अच्छा, तर मला ती लहानपणापासून टेस्ट ती झाली तयार. पण खोबरं आवडतंच. खोबरं आम्ही चोरून खायचो, पळवून खायचो, नारळ फोडून खायचो वगैरे वगैरे. पण खोबऱ्याचं कालवण ही नंतर मी केरळला गेलो तेव्हा वाटलं अरे बापरे इकडे तेल वेगळंच आहे. पहिल्या दिवशी बरं वाटतं, नंतर आवडत नाही कारण आपल्याला सवय नाही ना. आपल्या शेंगदाण्याची जास्त सवय जास्त असल्यामुळे. बरोबर. बरं, काही जण खोबऱ्यामुळे बरेचसे म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतो असंही म्हणतात, कारण की साऊथ मध्ये तुमचं हे बघ, एवढं शूटिंग असतं आणि सगळं. कोलेस्ट्रॉल वगैरे ह्या गोष्टी त्यांना येतात की ज्यांना आयुष्यात कष्टच नाही. त्यांच्यासाठी LDL काय ते HDL हे ते प्रश्न येतात. सगळी माणसं जगतात जी जीवनात ती आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन खाणं हे सगळ्यात उत्तम आहे. त्यात सगळे एकत्र येत असतं, आपल्या सणांमध्ये सगळे येत असतात. आपण जसं जसं शिकत गेलो, शहाणे होत गेलो, असं आपण शहाणे म्हणजे बावळट त्या अर्थाने की वाढत गेलो, तेव्हा हे कोलेस्ट्रॉल हे ते सगळं. पण ते डॉक्टरनी बघणं, त्याच्यावर उपचार करणं आणि ते बरोबर आहे. पण मुळात ही जी ग्रामीण गावठी ओरिजिनल जी पद्धत आहे ना ती खरी पद्धत होती ना. त्यामुळे त्याच्यामध्ये HDL LDL वगैरे काही प्रकार नव्हते. कष्ट नाहीत तिथं प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजे जेवढं मागासलेलं आहे, जेवढं आदिवासी किंवा आपण मागासलेलं म्हणतो ना, ते पण खरं एक सायन्स आहे. आणि ते म्हणजे खरं आहे का, तसंही नाही. जेवढं सगळं विज्ञानानं प्रूव्ह केले, डॉक्टरनं प्रूव्ह केले, त्यातलं चांगलं आणि ह्यातलं चांगलं अशी ती जोड करायला पाहिजे. तुम्ही जास्त नॉनव्हेज लवर आहात की व्हेज लवर आहात? आणि जर व्हेज जास्त लवर असाल तर सगळ्यात जास्त व्हेज मध्ये कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? हे बघ, पहिली गोष्ट मी व्हेज आणि नॉनव्हेज ह्याच्यात फरक मानत नाही. कारण आईच्या दुधामध्येच इतके जंतू असतात ज्याच्यामुळे आपलं पोषण होतं. त्यानंतर दह्यामध्ये सगळ्यात जास्त जंतू असतात ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जेवण आली आहे. तर असं जे होतं तर त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेजचा प्रकार नाहीये. कारण हे बघ, व्हेज करणं म्हणजे हे जे दह्यातले दुधातले जंतू आहेत ते काय बोकडा एवढे दाखवले पाहिजेत का, मासा एवढे दाखवले पाहिजेत का? पण ते पण खरं तर जीवच आहे ना. म्हणजे ते जर नाही असते तर आपण जगू शकत नाही. म्हणजे व्हेज नॉनव्हेज मध्ये फरक कसा येऊ शकतो मला ते कधी कळलं नाही आणि ते मी मानत नाही. आणि जिभेला टेस्ट एवढीच आहे ग, आपल्याला पोषण करण्यासाठी जे काही सगळे पदार्थ लागतात. तर नारळातलं पाणी ह्या नारळाचं कोंब येऊन त्याचं पुढं जाण्यासाठी असतं ना. म्हणजे ताडगोळा बघितला तर ताडगोळ्याचं पहिलं रोप खाली जातात फुटभर आणि मग वरती कोंब येतो. तर 9 महिने लागतो, 8 महिने लागतो. तर तसं की ते नारळ फोडण्याचं पाणी म्हणजे आईचं पोट फाडून प्यायलेलं पाणी आहे ना, किती भयानक आहे ना ते. पण नारळ फोडणं काय आणि बळी देणं काय सारखंच आहे. म्हणून माझ्या मते शास्त्रात कुठेतरी असं म्हणतात की बाईने नारळ फोडू नये. हा, म्हणजे तिच्या हातून एवढं शक्य नाही पाप होणं. येस, असो, कारण की हा खूप मोठा आणि गंभीर विषय आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलणं आणि न बोलणं हे दोन्ही धोकादायक पण आहे, तेवढंच योग्य तेवढंच अयोग्य. आपल्याला कोणाला शहाणपणा शिकवायचा नाही आणि माझं म्हणणं पण मांडायचं नाही. मला हे पटतं, मी असं जगतो. धन्यवाद. येस, आपण आता ताव मारूया. येस, पहिलं काय काय ते जरा प्लीज प्रेक्षकांना सांगा. हे वांगा आहे, हे घुटा आहे, गवाराची शेंग आहे, टॅमॅटो बनवलेला नाहीये, तो उगवून आला आणि तो कापून आम्ही खातोय. कांदा पण, हे कांदा म्हणजे कांदा हे जमिनीखालची जी
बटाटा कांदा जे काय असतं ना ते आपल्या पोटासाठी खूप चांगले असतात. काकडी हे वेलीवर आलेले असतात. येस. म्हणजे झाडाशिवाय वेलींशिवाय माणूस वा नावच यार. घेऊ शकत नाही. म्हणजे याच्या प्रत्येक घासाला हात जोडले पाहिजेत की तुझ्यामुळे मी जिवंत आहे, तुझ्यामुळे मी जिवंत आहे. ऑक्सिजन घ्या, तुझ्यामुळे मी जिवंत आहे. ह्याच्यापेक्षा जगात काय सत्य काय आहे? आहे सत्य. सो आणि Yes. तुम्ही केलेली भाकरी. आणि मी केलेली भाकरी बघा येस. खाऊन. येस. तुम्हाला लहानपणी काय सगळ्यात जास्त आवडायचं सर? मी आमच्या घरी म्हशी होत्या आणि म्हणजे 6वी-7वी पर्यंत तिखट खाल्लेलंच नाही. दही दूध एवढं होतं की आमची आई दूध विकायला गेली तर वडिलांना आवडायचं नाही. लोण्याचा गोळा, ताक आणि दूध मी कसं प्यायचं माहिती आहे, पितळेचा ग्लास होता आणि आई धार काढायला लागली की पहिली धार अशी काढायला लागली की तो पितळेचा ग्लास भरायचो, त्याला वरती फेस यायचा आणि तो मला प्यायला नाही आवडायचा. वाव. असं मी 7वी पर्यंत जगलो. मग 8वीला मावशीकडे गेलो, मग तिकडं मशीन होत्या, दूध होतं पण कमी. पण मी लहानपणी दही, ताक, दूध, लोणी, अरे बापरे. म्हणजे आम्ही दोघं भाऊ बसलो जेवायला. आईनं जेवण केलं. आई चुलीवर जेवण बनवते आणि आईनं तूप वाढलं. तर भावाला तूप वाढलं कुठलं? थंड भाकरी होती ना आधीची. मी जो छोटा म्हणून मला गरम भाकरी थांब म्हणली तुला. त्याला तूप दिलं, ते तूप असं झालं. आणि मला वाढलं तर गरम भाकरी होतं लगेच वितळलं. तर मी म्हणलं मला कमी दिलं म्हणून मी रडायला लागलो. आई का तर त्याला जास्त दिलं आणि मला कमी दिलं. खरं तर ते तू वितळलं होतं. वितळलं होतं. असं. आई ग, म्हणजे तुम्ही असं त्या गोष्टी लहानपणी की मला जास्त कमी प्रेम मिळालंय आणि दादाला जास्त प्रेम मिळालंय. मत्सर हे आपला स्वभाव जन्मता असतो. तो जर नंतर कळतं की मत्सर नको, अहंकार नको, राग नको, लोभ नको, हे नंतर कळायला लागतं. बरं, बायकोच्या हातची सगळ्यात आवडती डिश कुठली? माझी बायको जेवण सगळं चांगलं बनवते. म्हणजे मेथी पिठलं करते, डाळ इतकी भारी करते ना, अल्टिमेट डाळ करते. नॉनव्हेजमध्ये ती बिर्याणी खूप चांगली करते. तिचं जेवणावर खूप लक्ष असतं. ती होम मेकर म्हणजे बाप रे. टॉवेल, बाथरूम, उशी, स्वच्छता, खुर्च्या एवढं 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 पद्धतशीर असतं ना. तुम्ही आहात आता तेवढे मला पण ती सवय लागली आता. एवढ्या वर्षामुळे? कारण असं वाटतं की मग कसं आम्ही शूटिंगला जायचो चेन्नईला, लग्न झाल्यावर आम्ही रात्री यायचो 10-11 वाजता. तर ही काय करायची, मी यायचो साफ करायचो आणि रात्री 11-12ला आलो जेवण. तर मी बघतोय तर ही सगळं साफ करत बसली पुसून. मला वाटलं झाडून झालं की लगेच झोपूया. तसं नाही, बघतोय तर 3 वाजेपर्यंत ही जागेच. त्यामुळे स्वच्छता आणि त्या गोष्टीत तिचं खूप. बरं, ज्या पद्धतीने तुम्ही शेत गाव हे सगळं म्हटलं की बैल गाई या आल्याच, तर त्या आहेत का? त्या मला बघायला नक्कीच आवडेल. आता आपण बैल बघायला जाऊ. पहिले कसे सांबऱ्या, डाफळ्या, अंजीर, शंकऱ्या, बळ्या अशी बैलांची नावं होती. आता नावं कशी आहेत? बुलेट, टेस्टर अशी नाव आहेत. तर आता आपण टेस्टरला भेटणार आहोत, बुलेटला भेटणार आहोत आणि एक चंदर नावाचा बैल आहे त्याला भेटणार आहोत. ओके, क्या बात आहे. आता जाऊ सो बघा. जेवण झाल्यानंतर आपण भेटायला जाणार आहोत Yes. टेस्टर. सरांनी जो उल्लेख केलेला टेस्टर जेवताना, तर हे का टेस्टर? हा टेस्टर याचं नाव आहे. यांचं हे वायरमन आहेत. हे वायरमन हे लहान असताना बैल असताना तो कुठे शूट आपल्या कुठल्या भाटमरळीच्या तिकडं आपली कुठली जत्रा तिकडे चालते, ते घाटाच्या तिकडे जत्रा चालते, तिकडे हा वायरमनचं काम करत होता. तिथे एक वासरू दिसलं जन्माला आलेलं. त्या मालकाला याने मागितलं आणि त्यांनी काय सांगितलं, किती पैसे सांगितले? 51,000 रुपये आत्ताच्या आत्ता आण म्हणलं. अच्छा. हा म्हणलं मला दे. तो म्हणला याला तासभर वेळ द्या. त्याने 51,000 आणले, दिले आणि गाडीतनं घेऊन चालला. गाडी थांबवली आणि मालकाने म्हणलं इकडे हे ठेव 50,000 आणि माझ्या बैलाला नीट सांभाळ.
आई. 51,000 दिले आणि 1 रुपया फक्त त्यांनी ठेवला. हा 1 रुपया फक्त त्याने ठेवला की म्हटला क्या बात आहे. म्हणजे बैलाला नीट सांभाळ, अशी ह्याची गोष्ट आहे. गपरा गपके. आज माझ्या मते कॅमेऱ्याला बघून थोडासा हो आम्ही चांगला मी ह्याच्याशी खेळतो बसतो. आज जरा हा वारीला जातो मुख्य म्हणजे वाव. वारीमध्ये फिरतो हा तेवढे दिवस आणि तिथं त्याला असं त्याचं वैशिष्ट्य आहे. हा विठ्ठलाचा लाडका आहे. बरं टेस्टरचं नाव का ठेवावं मी वाटलं? वायरमन आहे म्हणून त्याचं नाव टेस्टर ठेवलं. बरं ह्याच्यावर तुम्ही म्हणाल की अरे असं नको नाव ठेवू वगैरे असं काही तुमचं सजेशन? नाही मला माहित नव्हतं, मी आत्ता बघितलं नाही त्याला लहानाचा मोठा केला त्याने आणि ते काय आवडीचं नाव प्रेमाचं नाव ते त्याचं रिलेशन आहे ना. बाहेर त्याला माऊली म्हणूनच ओळखतात वारी त्याच्यात. जिथं अच्छा. आम्ही मुक्काम करतो ना तिथं माऊली म्हणूनच याला हाक मारतात. आणि आम्ही वायरमन होतो आणि पोरं म्हणले काय ठेवायचं नाव, म्हणलं काय ठेवायचं, माझ्या खिशात टेस्टर दिसला, म्हणलं नाही ह्याचं नाव टेस्टर. वा. एकदम बारीक होता तेव्हा. आबाच्या तिथं बैल कोण जन्माला आला तेव्हा त्याच्यासाठी गाणं केलं होतं आम्ही. आला जन्माला राजसृष्टीला शिळ वाजते राणी घोडी. सो सर जसं मगाशी तुम्ही म्हणालात की लोणी तूप ह्याच्यावर तुम्ही ताव म्हणा दूध हे सगळे पदार्थ तुम्ही खाणारे आणि शेतातून थेट ताटात सगळे पदार्थ खाणारे तुम्ही आहात आणि आज पूर्ण प्रवास तुमच्याबरोबर आपण केलेला आहे. पूर्ण एक वेगळी जर्नी तुमच्याबरोबर पाहिलेली आहे आणि स्टार किचनमध्ये एक वेगळ्या पद्धतीने आज सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर अनुभवायला मिळालेल्या आहेत. सो हा एक वेगळा अनुभव तुमच्या गाठीशी आम्ही नाही पाहतोय. ही बैल म्हणजे कसं माहिती ना, हा माझा दूध भाऊ आहे. म्हणजे मी माझ्या आईचं दूध प्यायलं आणि त्याच्या आईचं दूध प्यायलंय म्हणजे आम्ही दोघं भाऊ भाऊ झाले ना. बरं. म्हणून तसा हा आमचा दूध भाऊ आहे. म्हणून त्याच्यावरती इतकं प्रेम असतं. नक्कीच सर. पण मला हे तुम्ही मला वाटलं नव्हतं. मला वाटलं आपलं ते गाणं ज्या पद्धतीने तुम्ही केलं होतं, मला वाटलं नसेल ते फक्त शूटसाठीच असेल, पण तुम्हाला प्रॉपर हँडल करता हो मी ते बैल जन्माला आलेला वासरू बघितलं आम्ही आणि मग त्याच्यावरती आला जन्माला राजा सृष्टीला शिळ वाजते राणी घुमते असं ते गाणं लिहिलं. तुम्ही सोडा हिला एकटीला चालू नाही, हे चला. अजिबात नाही जमणार आहे मला. बरं त्यांना नाही शक्यच नाहीये ते. नाही हलकी आहेत बैल एकदम चांगली आहेत. ती चांगली असतील हो, पण मला हँडल करता नाही येणार आहे. बरं तुमचा काही असा अनुभव गाई आणि बैलासोबतचा एक वेगळी आठवण? माझा आमच्या घरात शंकर्या आणि बळ्या 2 बैल होते. हम्म. तर बळ्या लय मारका होता अच्छा. आणि शंकर्या म्हणजे आता तो बैल आला होता ना तसा. तर आमच्याकडे अंजीर नावाचा एक वारंगुळ्याचा बैल होता. हम्म. तो तर असा होता की आम्ही त्याच्या शिंगावर बसायचो, मानेवर बसायचो, इकडे बसायचो आणि रानातनं आलो इथं त्याला खायला पेंट बिंट दिली हम्म. आणि अंजीरला म्हटलं जा घरी, की त्या दुसऱ्या आयरेवाडीच्या घराच्या दावणीत जाऊन उभा राहायचा. अच्छा. इतका तो बैल चांगला होता. आणि आमचा शंकर्या विकला ना तेव्हा तर मी रडलेलं बघितलंय बैल. क्या बात. बैल रडतो असं डोळ्यातनं गळागळा पाणी येतं. त्याला जायचं नसतं. म्हणजे हे बैल म्हणजे घराचे फॅमिलीतले मेंबर आहेत. मेंबर्स असतात. हे असे जाणार नाहीत, त्यांच्याशिवाय खाणार नाहीत. मालकांना दिलं नाही तर कुठं पण जाणार नाही, एवढं त्यांचं ते प्रेम असतं. तुमच्या लोकमत चॅनलला चंदर आणि बुलेटचे विशेष आभार माना. हो आणि बाकी actually. सगळे कलाकार कधी पण मिळतील पण असले कलाकार परत अजिबात मिळणार नाही. मिळणार नाही. तेव्हा लोकमतला आम्ही माफ करणार नाही. आमच्या चंदरचं आणि बुलेटचं थँक्स लिहा देतो. येस, थँक्यू सो मच. चंदर आणि बुलेट थँक्यू. थँक्यू सो मच सर.